देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। ध्वजारोहण सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते। त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रतिनिधिक सफाई कामगारांचा तसेच एका स्वच्छता गटाचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। या प्रसंगी आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचेही आयुक्त राव यांनी नमूद केले। ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना तसेच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। 79वा स्वातंत्र्य दिनाची सर्वात अगोदर आपण सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा। इथे आपण एक शासकीय कार्यक्रम साजरा केला आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आपण आपले जे स्वच्छता दूत आहेत, जे या सिटीला, आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वच्छ, सुंदर आणि हरित हे करण्यामध्ये जे खूप हातभार लावत आहेत, त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात आज सत्कार केला। कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठलीही सिटीमध्ये जे नागरिकांना ज्या पद्धतीचं सुपीक वातावरण हवं आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका दिवस रात झटते, परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले योद्धा आहेत, जे रात्री अपरात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ निर्मल करण्याचा प्रयत्न करतात। थँक्यू। हा उत्सव आहे ठाण्याच्या अस्मितेचा। हा उत्सव आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरेचा। हा उत्सव आहे गर्जनांचा। हा सोहळा आहे निष्ठेच्या थरांचा। हा संघर्ष आहे विजयाचा। उत्सव एकात्मतेचा, उत्सव बालगोपाळांचा। चला या भव्य महादहीहंडी सोहळ्यात सामील होऊया। आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना चरई शाखा आयोजित महादहीहंडी 2025 दिनांक 16 ऑगस्ट 2025, वेळ सकाळी 10 वाजता। स्थळ धर्मवीर आनंद दिघे टॉवर समोर, जांभळी नाका, ठाणे पश्चिम। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगाने पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही। अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयात शुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय, पण जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताला आता जगातला कोणताही नेता रोखू शकणार नाही। प्रगतीचा आणि विकासाचा हा महारथ कोणीच थांबवू शकणार नाही। आत्मनिर्भर भारत हा कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही, हे मी खात्रीनं सांगतो। भारत झुकणार नाही आणि महाराष्ट्रही झुकणार नाही, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इथे केले। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण
संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्रीकांत पाठक तसेच पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, कर्मचारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्रता दिवसानिमित्त करण्यात आले. यावेळी खासदार नरेश म्हस्के तसेच रंगकर्मी सुहास जोशी, मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. या निमित्ताने लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा फोकलोक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुकुंद मराठे यांनी गायलेल्या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. 1978 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. 1998 मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 26 वर्षांनी नूतनीकरण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 31 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. या निधीतून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतांच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेल्या कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी महापालिकेने सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणीही केली होती. त्यानुसार गडकरी रंगायतनचे संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी गडकरी रंगायतन आणि त्यासमोरील पूर्ण रस्ता दोन्ही बाजूनी सजवण्यात आले होते. या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे यांच्यासह संपदा माने, तन्वी गोरे, शरण्या शेणॉय, धवल भागवत, श्रीकर कुलकर्णी, प्रतीक फणसे हे युवा कलाकार नांदीचे सादरीकरण केले. त्यांना केदार भागवत आणि आदित्य पानवलकर या कलाकारांनी साथ दिली. तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ठाण्यातील मान्यवर कलाकारांनी फ्युजन हा कला आविष्कार सादर केला. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री 12 वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानुसार ही परंपरा कायम सुरू ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. परंतु यंदाचे ध्वजारोहण हे काही अनोखे आणि आकर्षक असे ठरले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजताच राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा गौरव साजरा केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करत देशभक्तीचा संदेश दिला आणि उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. परंतु यंदाचा हा ध्वजारोहण सोहळा खास ठरला. यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव लागोपाठ आले आहेत. या दहीहंडी उत्सवानिमित्त शिवसेना शिंदेगड युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील 111 गोविंदा दाखल झाले आहेत. स्पेनच्या कॅसलर पथकाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मानवी मनोरे रचून सलामी देत भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या अनोख्या क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटून आले. या ध्वजारोहण सोहळ्यास खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.